नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। तर लाडकी बहीण योजना, लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाची मोठी भेट मिळणार आहे। पुढच्या 48 तासामध्ये खात्यात जमा होणार आहे 3000 रुपये। मोठे अपडेट समोर आलेला आहे। याबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग वेळ वाया न घालवता लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाची ही मोठी भेट काय आहे व पुढच्या 48 तासामध्ये खात्यात कशा पद्धतीने 3000 रुपये जमा होणार आहेत ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया। बघा, या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता। टायटल काय आहे बघा, लाडकी बहीण योजना, लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाची मोठी भेट। पुढील 48 तासात खात्यात जमा होणार 3000 रुपये। मोठी अपडेट आली समोर। पहा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना 3000 पेमेंट लेटेस्ट अपडेट। खरं तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याची वाट पाहणाऱ्या राज्यातील लाखो महिलांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे। रक्षाबंधन सणाचे औचित्य साधून आपल्या राज्य सरकारकडून पात्र लाभार्थी महिलांच्या खात्यात या योजनेचा पुढील हप्ता येत्या 2 दिवसात जमा होण्याची दाट शक्यता ही वर्तवली जात आहे। गेल्या वर्षीही रक्षाबंधनाच्या सणाच्या आधीच लाडक्या बहिणींच्या खात्यावर पैसे जमा झाले होते व यंदाही रक्षाबंधनावेळीच लाडकीच्या खात्यात पैसे जमा होण्याची शक्यता आहे। पहा पुढे अपडेट काय सांगतोय। 2 महिन्याचे एकत्र 3000 रुपये मिळण्याची शक्यता। खरं तर राज्यातील लाडक्या बहिणींना जुलै आणि ऑगस्ट या दोनही महिन्याचा हप्ता हे अद्याप मिळालेला नाही। ऑगस्ट महिना संपण्यासाठी आता अवघा आठवडा उरला आहे आणि त्यामुळे रक्षाबंधनाची ओवाळणी म्हणून महायुती सरकार जुलै आणि ऑगस्ट या दोनही महिन्याचे मिळून एकत्र 3000 रुपये म्हणजे दरमहा 1500 रुपये याप्रमाणे महिलांच्या बँक खात्यात या ठिकाणी वर्ग करण्याची शक्यता आहे। मात्र खात्यात नक्की 1500 रुपये जमा होणार की 3000 रुपये याबाबत प्रशासनाकडून अजून अधिकृत स्पष्टीकरण आलेले नाही। बघा, 80 ते 90 लाख महिलांचा लाभबंद, ई-केवायसी ठरली निर्णायक। खरं तर लाडकी बहीण योजनेत पारदर्शकता आणण्यासाठी आणि बनावट अर्जदारांना वगळण्यासाठी सरकारने ई-केवायसी प्रक्रिया बंधनकारक केली होती। या पडताळणीनंतर 1,65,00,000 महिला या योजनेसाठी पात्र ठरल्या आहेत। मात्र त्याच वेळी ई-केवायसी आणि इतर निकषांची पूर्तता न करू शकलेल्या तब्बल 80 ते 90 लाख महिलांचा लाभ बंद झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे। त्यामुळे ज्या महिलांची ई-केवायसी ही यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे त्यांनाच या योजनेचा थेट फायदा मिळणार आहे। बघा, बँक खात्यात टप्प्याटप्प्याने जमा होणार रक्कम। पात्र लाभार्थी महिलांची संख्या मोठी असल्याने तांत्रिक अडचणी टाळण्यासाठी या बँक खात्यामध्ये टप्प्याटप्प्याने डीबीटी म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरद्वारे पैसे जमा केले जातील। कोणत्याही क्षणी महिलांच्या मोबाईलवर पैसे जमा झाल्याचा मेसेज येऊ शकतो। त्यामुळे महिलांनी आपले बँक खाते आधार कार्डशी लिंक आहे की नाही आणि डीबीटी पर्याय सक्रिय आहे की नाही याची खात्री करून घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे। ज्या महिलांचे अर्ज पात्र आहेत आणि ज्यांची बँक खाती सक्रिय आहेत त्यांच्यासाठी यंदाची रक्षाबंधन हे खऱ्या अर्थाने आनंददायी ठरणार आहे। बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात म्हणजे 2 महिन्याचे तब्बल 1500 + 1500 3000 रुपये मिळण्याची दाट शक्यता वर्तवली जातो आहे। लाडक्या बहिणींना खऱ्या अर्थाने एकीकडे आपल्या महायुती सरकारच्या वतीने रक्षाबंधनाची मोठी भेट असणार आहे। पुढच्या 48 तासामध्ये खात्यात 3000 रुपये जमा होणार असल्याची माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रसारित केला जातोय आणि याबद्दलच मोठी अपडेट काय आहे ते संपूर्णपणे व सविस्तरपणे या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत। अशाच प्रकारे नाविन्यपूर्ण, महत्त्वपूर्ण, ताज्या घडामोडी पाहण्यासाठी किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।
भेटूया अशाच पुढच्या पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.